वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार, शेफ सुनील पाटील्स किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला अगदी साधी व सोपी अशी दोडक्याची रस्सा भाजी कशी बनवायची, चविष्ट व खमंग याची रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहू. इथं मी पाव किलो दोडका घेतलेला आहे. असा उभा चिरून घेतला आहे, स्वच्छ धुवून साल काढून घेतलेला आहे. तर हे दोडक्याचं साल घेतलेलं आहे मी. कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, ओलं खोबरं, कोथिंबीर, चवीसाठी गूळ, तेल, मीठ, लाल तिखट, शेंगदाण्याचं कूट, गरम मसाला व जिरे, मोहरी, हिंग, हळद. इथं मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये आता थोडंसं तेल घालायचं आहे. आज मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं दोडका रसभाजी दाखवणार आहे. तर यामध्ये पहिल्यांदा दोडक्याचे जे साल काढलेले आहेत ते भाजून घ्यायचे आहे. ह्या दोडक्याच्या शिरा मी 1 मिनिटभर भाजून घेतलेले आहेत. आता ह्यामध्ये थोडासा कढीपत्ता घालायचा आहे, बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. हे पण छान परतून घ्यायचं आहे. ह्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं घालायचं आहे, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे व परत हे 1 मिनिट परतून घ्यायचं आहे व नंतर हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, 1 मिनिट मी आता हे सगळं परतून घेतलेलं आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे व हे मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. इथं आपलं हे मिश्रण आता थंड झालेलं आहे. आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. व थोडंसं पाणी घालून हे चांगलं बारीक ग्राइंड करून घ्यायचं आहे. आपलं मिश्रण आता हे मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं आहे. आता इकडं मी थोडंसं तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर अगदी साध्या व सोप्या पद्धतीनं ही भाजी मी तुम्हाला दाखवत आहे. तर आज मी ह्या भाजीसाठी आलं लसूण वापरणार नाही आहे. तर फक्त कांदा व दोडक्याच्या त्या साली वापरून ही रसभाजी तुम्हाला मी दाखवणार आहे. तर तेल गरम झाल्यानंतर फोडणी करून घेऊया. इथं तेल गरम झालेलं आहे. 1 चमचा मोहरी घालायची आहे, 1 चमचा जिरे घालायचे आहेत, एक थोडंसं कढीपत्ता घालायचा आहे, 1 वाटी कांदा घालायचा आहे व कांदा लाल होईपर्यंत आता परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये आता अर्धा चमचा मी मीठ घालणार आहे, जेणेकरून कांदा लवकर भाजून येईल. कांदा आपला लालसर झालेला आहे. त्यामध्ये आता बारीक चिरलेले हे दोडक्याच्या फोडी घालायच्या आहेत. तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही कट करून घेऊ शकता. मी थोडेसे हे लांबट चिरून घेतले. आता हे 2 मिनटं असं परतून घ्यायचं आहे. इथं 2 मिनटं झालेली आहेत. हे बघा, दोडका मस्त परतून झालेला आहे. आता यामध्ये थोडीशी हळद पावडर घालायची आहे, थोडासा हिंग घालायचा आहे. तर मी इथं 1 चमचा लाल तिखट वापरणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालायचं आहे. 1 चमचा गरम मसाला, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं खोबरं व चवीसाठी मी थोडासा गूळ घालणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरा, नाही वापरला तरी पण चालेल. व आता ह्यामध्ये मी 1 ग्लास गरम पाणी घालणार आहे. ह्याच्यावर झाकण ठेवून आता 2 मिनटं हा दोडका शिजवून घेणार आहे. 2 मिनटं झालेले आहेत. चला तर दोडका शिजलाय काय पाहूया. हे बघा, मस्त असा दोडका हा शिजलेला आहे. आता जे वाटण आपण केलेलं आहे ते ह्यामध्ये घालायचं आहे.
छान मिक्स करायचं आहे. व ह्याला आता 2 चमचे शेंगाकूट घालणार आहे मी. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरा, नाही वापरला तरी पण चालेल. परत थोडीशी कोथिंबीर घालणार आहे. व परत 2 मिनटं झाकण घालून हे शिजवून घेणार आहे. 2 मिनटं झालेली आहेत. भाजी छान शिजली काय पाहूया. हे पहा, मस्त घमघमीत असा वास येत आहे भाजीचा. तर भाजी आता इथं आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे. हे बघा, छान शिजलेली पण आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे व भाजी सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. हे बघा, खमंग व सुंदर अशी ही दोडका रस्सा भाजी आता इथं खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर ही भाजी खूप म्हणजे खूप टेस्टी लागते. तर तुम्ही विदाऊट आलं लसूण मी आज ही भाजी केलेली आहे. तर ही भाजी तुम्ही नक्की घरी ट्राय करा. तर आजचा बेत आहे दोडक्याची रस्सा भाजी, चपाती, लडगीचा लाडू, लोणचे व सॅलेड. तर ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, फुलक्यांसोबत ही पण खाऊ शकता. तर आता मी ही भाजी धनश्री जोशी वहिनी येणार आहेत, त्यांना टेस्टसाठी देणार आहे व त्यांचा अभिप्राय घेणार आहे. तर ही भाजी तुम्ही नक्की घरी ट्राय करा व कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. नमस्कार, मी धनश्री जोशी. आज सुनील दादांनी दोडक्याची रसभाजी केलेली आहे. मी ते टेस्ट करते आणि अभिप्राय सांगते. वा, छानच झाले. विदाउट आलं लसूणची केलेली आहे. अतिशय सुंदर झाले. आणि शेख सुनील पाटील यांच्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.